हरिओम. आत्माराम त्याग निरूपण भाग 18. 16व्या ओवीमध्ये आपल्याला समर्थांनी श्रोता वक्ता यांच्याबद्दल ज्ञान दिलं. ते कसं? तर आता वंदीनं संत सज्जन श्रोते, म्हणजे श्रोते कसे आहेत? संतही आहेत आणि सज्जनही आहेत. मग मी काय केलं पाहिजे? मी त्याला वंदन केलं पाहिजे. मग मी कोण ठरतो? मी वक्ता ठरतो. म्हणूनच आता वंदीनं संत सज्जन श्रोते, जे कृपाळू भावाचे भोगते. त्यांना भूक कशाची असावी? तर कृपाळूपणाची असावी. त्यांच्या अंगी काय असावं? तर भाव असावा. आणि असे श्रोते यांच्यासाठी मी काय करतो? समर्थ काय सांगतात? यांच्यासाठी मी काय करतो? माझी वचने पराकृते सांगेन तया पासी. म्हणजे अशा संत सज्जन असणाऱ्या श्रोत्यांसाठी आधी तर मी त्यांना वंदन करतो. हे कसे आहेत? त्यांचं कौतुक करतो. कसे आहेत? ते हे कृपाळू आहेत, यांचा भाव आहे आणि भावाचे हे भुकेलेले आहेत. म्हणून जी माझी वचनं आहेत, माझे जे शब्द निघणारे आहेत, ते त्यांच्याही परावाणीपर्यंत पोहोचणारे आहेत आणि ते माझ्या परावाणीतून निघणारे आहेत, हा एक अर्थ. आणि माझी जी वचनं आहेत ती मी त्यांच्यासाठी साध्या अगदी सोप्या भाषेमध्ये, म्हणजे प्राकृत भाषेमध्ये सांगेन. कशासाठी? त्यांना समजावीत यासाठी. म्हणून सांगेन तयापासी. 17व्या ओवीमध्ये समर्थ आम्हाला ज्ञान देतात ते संतांच्या बाबतीतलं. त्या ओवीमध्ये ते सांगतात, तयांचे वर्णावे स्वरूप, तरी ते स्वरूपाचेची बाप. कोण? हे संत. म्हणून तयांचे वर्णावे स्वरूप, तरी ते स्वरूपाचेची बाप, जे वेदांसी सांगवेना रूप, ते जयाचेनी प्रगटे. वेदसुद्धा नेती नेती म्हणती हून गपचूप बसले, बोलूच शकले नाही, वर्णन करू शकले नाहीत. पण त्यांच्या रूपातून, म्हणजे संतांच्या मुखातून निघालेल्या त्या त्या पद्धतीने भगवंतांनी ते रूप धारण केलं. म्हणजे संतांनी त्याला प्रगट केलं, व्यक्त केलं. आणि त्यांनासुद्धा समर्थांनी नमस्कार केला. आता शिष्यांना सावधान करतात. कशासाठी? तर शिष्य हा ऐकणारा आहे. खरं म्हणजे ज्याला सद्गुरूंची आत्मिक तळमळ लागलेली असते, आतून अंतर्मनातून तळमळ लागलेली असते, त्या अशा सत्शिष्याला सद्गुरू भेटावे नाही लागत किंवा त्याला कुठे काही करावं लागत नाही, तर ते सद्गुरू आपोआप त्याच्यासमोर प्रगट होतात. आणि असे सद्शिष्य आणि सद्गुरू जेव्हा एकत्र येतात तेव्हा देवाणघेवाण कशाची होते? किती रुपये देणार, किती देणगी देणार, कुठे प्रसिद्धी मिळणार, याची होते का? छे, हा तर व्यर्थ पसारा आहे सगळा. हा आतही घ्यायचा नाही आहे आणि बाहेरही वाढवायचा नाही आहे. म्हणजे मनातही वेगवेगळ्या विषयांचा पसारा वाढवायचा नाही आणि भौतिक जगतामध्ये दिसणारा असा सुद्धा वाढवायचा नाही आहे. मग इथे सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्यामध्ये काय होतं? तर गुह्य ज्ञान याचं देवाणघेवाण होत असते. आणि जेव्हा गुह्य ज्ञान हे सत्शिष्याला प्राप्त होतं, त्याच्यानंतर मिळणारं जे समाधान आहे ते कायम स्वरूपी अंगी राहणारं असतं. पण जे वरवरचं असतं ना, म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट भार आपण म्हणतो, तर ते क्षणापुरतं असतं. पण हा श्रोता कसा, हा शिष्य कसा असावा? आधी तो श्रोताच होतो आणि मग वचनं ऐकून ऐकून तो शिष्य बनत असतो. मग अशा शिष्यांना इथे समर्थ सावधान करतात. काय म्हणतात 18व्या ओवीमध्ये? आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान, जेणे तुझे समाधान अंगी बाणे. समर्थ मोठे कृपाळू आहेत.
ते शिष्याला म्हणतात, शिष्या आता सावधान हो. आणि खरं म्हणजे समर्थसुद्धा स्वतःही सावधान झालेच न. सावधान म्हणलं की अरे एकदम पळून गेले तिथून. कशासाठी? तर चिंता वाहतो विश्वाची. स्वतःचंच घर दोन म्हणजे हम दो हमारे दो म्हणणाऱ्यांच्यामधले ते नसल्यामुळे त्यांनी विश्वाला सावधान करण्यासाठी सावधान शब्द ऐकला आणि तिथून निघून गेले. आता हे सावधान झालेले समर्थ शिष्याला म्हणतात, आता शिष्या सावधान, आधी केले मगच सांगितले. असेच संत आहेत आणि असेच समर्थ आहेत. आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान. टॉप सिक्रेट सांगतात. आणि हे टॉप सिक्रेट कसं आहे माहिती का? परमनंट राहणारं आहे. कधीपर्यंत? आहे तोपर्यंत तर आहेच आहे, देह आहेपर्यंत आहेच आहे. आणि हा देह गेला म्हणजे देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. मग पांडुरंगाशी एकरूप होणारं आहे हे ज्ञान. परत मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हा सगळा प्रवास बंद होणारं असं गुह्य ज्ञान आहे. मग हे गुह्य ज्ञान ऐकणारा जो शिष्य आहे त्याला अर्थातच संपूर्ण समाधान प्राप्त होणार आहे. पण केव्हा? त्यांनी हे गुह्य ज्ञान अंगीकारलं तर, आचरणात आणलं तर. आता बरेच जण भागवताचं बॅनर छापताना भागवताचार्य म्हणून लिहितात, त्यापुढे मग नाव लिहितात. तर मी आधी सांगत असते त्यांना की भागवताचार्य कुठपर्यंत नाही लिहायचं, जोपर्यंत भागवत धर्म किंवा भागवतातलं सगळं काही ज्ञान आहे ते माझ्या आचरणात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भागवताचार्य म्हणून घेण्याची लायकी नाही आहे. तोपर्यंत भागवत कथाकार म्हणून म्हणा तुम्ही, कारण कथा सांगितल्या जाते, अंगीकारणं ते वेगळं. खरं काय होत असतं माहिती आहे का, की आपण कीर्तन ऐकायला जातो, प्रवचन ऐकायला जातो, भागवत ऐकायला जातो, 3 तास 4 तास 2 तास मांडी घालून बसतो. पण उठताना अक्षरशः अंग झटकून उठतो, म्हणजे जिथल्या तिथं सोडून देतो. सोडून दिल्यावर ते अंगीकारल्या जाणार आहे का? म्हणून इथे समर्थ सांगतात की आत्तापर्यंत हे गुह्य ज्ञान उघड झालं नव्हतं. आणि याचा परिणाम काय आहे? तर जेणे तुझे समाधान अंगी बाणे. नाहीतर ऐकता ऐकता समाधान होतं आणि एकदा उठला की प्रपंचाच्या मार्गाला लागला, ते समाधान अंगात बाणत नाही. मग अशांना सांगून उपयोग नाही, कारण कितीही सांगितलं तरी ते आपण म्हणतो ना, पालथ्या गड्यावर पाणी. आणि अशी गत होऊ नये. अशी गत कुणाची होते? जो वरवर ऐकतो आणि सोडून देतो, पण जो अंगी बांधतो म्हणजे अंगीकारतो, आचरणामध्ये आणतो, त्याला खऱ्या अर्थाने पूर्ण समाधान प्राप्त होतं. आणि अशाच शिष्याला समर्थ सावधान करून काय सांगतात? आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान, जेणे तुझे समाधान अंगी बाणे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.